जय गजानन। आज गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आहे। ऋषीपंचमीच्या दिवशी 8 सप्टेंबर 1910 रोजी संत गजानन महाराजांनी शेगाव येथे समाधी घेतली। गजानन महाराज शेगाव येथे प्रकट झाले हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे। गजानन विजय ग्रंथात 1878 मध्ये श्री शेगावी प्रकट झाल्याचा उल्लेख आहे। अगदी दुपारची वेळ, रखरखत ऊन आणि अशा रखरखत्या उन्हात वडाच्या झाडाखाली एक सिद्ध पुरुष भाताची शिते उचलून खाताना दामोदर पंत आणि बंकटलाल यांच्या दृष्टीस पडले। अशा प्रकारे श्री खरे तर शेगावी प्रकट झाले असा उल्लेख विजय ग्रंथात आहे। पण शेगावी प्रकटण्याआधी श्री कुठे होते, ते कुठून कसे आलेत, त्यांचे आई वडील कोण, त्यांचे जन्मस्थान याचे वर्णन गजानन विजय ग्रंथात सापडत नाही। तर याचे वर्णन कैलासवासी रामचंद्र तुकाराम नागलकर यांच्या पोथीत सापडते। तुकाराम नागलकर यांनी 1957 मध्ये लिहिलेल्या पोथीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका येथील थळ या छोट्याशा गावात श्रींचा जन्म झाला। भवानीराम साबळे यांच्या कुटुंबात श्रींचा जन्म झाला। श्रींना जन्मताच अष्टसिद्धी प्राप्त होती। भवानीराम साबळे यांनी बाळाचे नाव गणोबा ठेवले। इतिहासाच्या आणि प्रमाणाच्या आधारावर विचार केला तर श्री नागलकर यांनी लिहिलेली माहिती अगदी तंतोतंत जुळते। नागलकरांच्या मते श्री गजानन महाराज शेगावला येण्या अगोदर अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते। तिथे त्यांनी आपले बालपण घालविले। अक्कलकोटला स्वामी समर्थ 1857 मध्ये प्रकट झाले आणि 1878 मध्ये त्यांनी समाधी घेतली। स्वामी समर्थ 30 वर्ष अक्कलकोटला होते। त्या काळात त्यांनी लोकांना, आपल्या भक्तांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी अनेक चमत्कार केले। अशातच अक्कलकोट येथे स्वामींजवळ एक दिवस बाल अवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळी आलेत। त्यावेळी स्वामी भक्तांना उपदेश करत होते। दोघांनीही भेटताक्षणी परस्परांना ओळखले। स्वामींनी गजाननाची मूर्ती न्याहाळली आणि त्याच दिवसापासून श्री स्वामींच्या आश्रमात राहू लागले। दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती, त्यांची तेजस्वी मुद्रा बघून समर्थासोबतच भक्त बाल गजाननाच्या पाया पडत। स्वामी समर्थांनी गजाननास आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि इसवी सन 1878ला स्वामी समर्थांनी समाधी घेतली। स्वामी समर्थांनी समाधी घेतल्यानंतर एक दिवस बाल गजाननास स्वामींच्या दर्शनाची इच्छा झाली। तेव्हा स्वामींनी प्रकट होऊन गजाननास दर्शन दिले व नाशिकला देव मामलेदारांकडे जाण्यास सांगितले। त्यानंतर अकोटला नरसिंग महाराजांकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले। त्यानुसार स्वामी नाशिकला देव मामलेदारांकडे गेले। त्यांनी गजाननास आपल्याकडे ठेवून घेतले। नंतर मामलेदारांनी देह सोडण्या अगोदर श्रींना स्वामींच्या वचनाची आठवण करून दिली। त्यानंतर गजानन महाराज कवनाई गावातील सुप्रसिद्ध कपिलधार तीर्थावर आले व 12 वर्ष तपश्चर्या केली। त्यावेळी श्रींना रघुनाथ दास या महंतांनी योगसिद्धी दिली। महंताच्या आदेशानुसार श्री नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले। त्यावेळी नाशिकला विशाल संत मेळा भरला होता। त्या मेळाव्यात विदर्भातील लाडकारंजा या गावचे बाळशास्त्री गाडगे आले होते। त्यांची नजर तेजस्वी बाल गजाननावर पडली आणि त्यांनी गजाननाला आदरपूर्वक विनंती करून लाडकारंजा या गावी आपल्या घरी आणले। तो दिवस म्हणजे शुक्रवार 18 डिसेंबर 1885। तिथे गजाननास बघण्यास, त्यांची पूजा अर्चा करण्यास गर्दी होऊ लागली। बाल गजाननास या सर्वांचा कंटाळा यायला लागला। बाल गजानन या सर्वांना कंटाळून सर्व भेटवस्तू तिथेच टाकून बग्गी जावरा या गावी मणिराम बाबांजवळ आलेत व 4-5 दिवस तिथेच वास्तव्य केले। श्री आल्याच्या आनंदात मणिराम बाबांनी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली। या दरम्यान दोघांमध्ये आध्यात्मिक चर्चा झाल्याचाही उल्लेख आहे। या चर्चेदरम्यान मणिराम बाबांनी सांगितल्याप्रमाणे गजानन महाराज अकोटला नरसिंग महाराजांकडे आलेत, त्यांना भेटले। नरसिंग महाराजांना गजानन महाराजांनी स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार आल्याचे सांगितले। रविवार माघ शुद्ध पौर्णिमा 28 जानेवारी 1888ला आपण समाधी घेणार असल्याचे नरसिंग महाराजांनी गजानन महाराजांना सांगितले। तू माझे क्रियाकर्म करून 3 फेब्रुवारी 1888ला शेगावला भक्तांचा उद्धार करण्याकरिता जा असे नरसिंग महाराजांनी सांगितले। समाधी घेण्या अगोदर नरसिंग महाराजांनी गजाननास अष्टसिद्धी प्राप्ती शिकवली व आपल्या काही शक्ती संप्रेरित केल्या
आणि अशा प्रकारे गजानन महाराज नरसिंग महाराजांच्या विनंतीवरून शेगावला आले. तर अशा प्रकारे गजानन महाराज अक्कलकोट, नाशिक, लाडकारंजा, बग्गी जावरा, अकोट असा प्रवास करत शेगावला पोहोचले. गजानन महाराज ज्यावेळी शेगावला प्रकटले त्यावेळी वर्णन करताना श्री नागलकर म्हणतात, शके 1809 गजानन पाहत शेगावात, वस्त्रहीन केवळ दिगंबर वृत्तीत, सावळी गोजिरी मूर्ती तये वेळी, महाराजांचे वयमान सुमारे 30-32 वर्षाचे जाण, सुंदर काया सतेज कांतिमान, गुरु अवलिया स्वामींची. यावरून स्पष्ट होते की ज्यावेळी शेगावात गजानन महाराज प्रकट झाले त्यावेळी त्यांचे वय 30-32 वर्ष होते. महाराज जेव्हा शेगावात प्रकटले त्याच्या 4थ्या दिवशी बंकटलालास मोठ्या महादेवाच्या मंदिराशेजारी भातांची शिते वेचून खाताना वडाच्या झाडाखाली दिसले. त्यावेळी बंकटलालांनी त्यांना नमस्कार करून स्वतःच्या घरी नेले. तिथे महाराजांनी अनेक लीला केल्यात आणि याचे सुंदर वर्णन विजय ग्रंथात केले आहेत. हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर आज गजानन महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने गजानन महाराज प्रकट होण्याआधी कुठे होते, त्यांचा प्रवास याचे थोडक्यात वर्णन कैलासवासी तुकाराम नागलकर यांच्या पोथीनुसार मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जय गजानन.